मकर संक्रांती आपल्यासाठी आनंदाचा क्षण असतो आणि आनंदाचा सणही असतो. पण ह्यावेळेस काय होतं माहितीये का? आपण जेव्हा पतंग उडवतो, तेव्हा त्याच्यातला जो मांजा असतो, तो खूप पक्ष्यांचा जीव घेतो. मांजा असतात ज्याला नायलॉन कोटेड असतात किंवा ग्लास कोटेड मांजा असतात. ते जेव्हा आपण उडवतो, ते ह्या पक्ष्यांच्या विंग्समध्ये जातात आणि त्याच्यामध्ये फ्रॅक्चर सुद्धा होतात. हे काही आपण कबूतर बघतो किंवा आपल्या इकडे जे काईट्स असतात त्यांना बघतो. त्यांना तर होतंच, पण तुम्हाला माहिती आहे का बाहेरून जे 1000 किलोमीटर उडून बाहेरून जे पक्षी येतात, जे स्थलांतर करतात आणि ते इकडे आपल्याकडे थंडीच्या वेळेस 4-5 महिन्यांसाठी जेव्हा राहायला येतात, ते पक्षीसुद्धा ह्या मांजांचा शिकार होतात. आणि मग काय होतं, की ते एकदा आपण त्यांना ट्रीट करतो किंवा त्यांची देखभाल करतो. पण जेव्हा आपण त्यांना रिलीज करायला जातो, रिहॅब करायला जातो, तेव्हा ते पक्षी त्यांच्याच कळपाबरोबर मिळतील किंवा त्यांना त्यांचाच कळप मिळेल, ह्याची काही गॅरंटी नसते. आणि खूपदा काय होतं, की आपण जोपर्यंत त्याची ट्रीटमेंट झाली असते, जेव्हा त्या पक्षाला आपण रिलीज करतो, तेव्हा तो सीझन मायग्रेशनचा सीझन ऑलरेडी गेला असतो. तेव्हा मग तो पक्षी तिकडे आपण रिहॅब करू शकत नाही. तो पिंजऱ्यातच राहतो. हा एक खूप महत्त्वाचा मुद्दा असतो. दुसरा आहे जे घोस्ट मांजाज असतात, जे एकदा पतंग खेळल्यानंतर जी लांब स्ट्रिंग असते, ती झाडात किंवा इलेक्ट्रिसिटीच्या वायर्सवरती जाऊन अडकते आणि त्याच्यामध्ये सुद्धा पक्षी अडकतात. ह्या 2 गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात, ज्याच्यामुळे संक्रांत झाल्यानंतर सुद्धा हे पक्षी परत कधीही आभाळात उडू शकत नाहीत. तिसरी गोष्ट अशी असते, की पक्षी सकाळी आणि संध्याकाळी म्हणजे सकाळी ते खाण्याच्या शोधात जातात आणि संध्याकाळी परत घरट्याकडे येतात. ह्या 2 वेळी सगळ्यात जास्त ॲक्सिडेंट्स होतात. सगळ्यात जास्त पतंगापासून इंजुरीज होतात. तर त्यावेळेस जर पतंग उडवायचं अव्हॉइड केलं, तर त्याच्यानी जेवढे सगळे मॉर्टॅलिटीज होतात किंवा ॲक्सिडेंट्स होतात, ते आपण नक्कीच कमी करू शकतो.